हॅलो स्टुडंट, आज आपण 12th क्लासचा चॅप्टर फर्स्ट मधील सेकंड लेक्चर बघणार आहोत. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड यामधला डिफरन्स बघितला आहे. या लेक्चरमध्ये आपण आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम हे काय असतात या टर्म बघणार आहोत. बघा, आयसोमॉर्फिझम, आयसो म्हणजे सेम, आयसो म्हणजे सेम, मागं पण बघितलं, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आयसो म्हणजे सेम आणि मॉर्फिझम म्हणजेच काय, मॉर्फिझम म्हणजे त्याच्यामध्ये अरेंजमेंट म्हणू शकता किंवा त्याचा मॉर्फिझम म्हणजे फॉर्म, मॉर्फिझम म्हणजे फॉर्म. पॉली म्हणजेच काय असते पहिले आपण हे बघू. आयसोमॉर्फिझम, आयसो म्हणजे सेम, मॉर्फिझम म्हणजे फॉर्म, म्हणजे ज्याच्यामध्ये फॉर्म हा सेम असतो त्याला आयसोमॉर्फिझम म्हटले जाते. बघा इकडे लक्ष द्या, टू ऑर मोर सबस्टन्स हॅव्हिंग सम क्रिस्टल अरेंजमेंट, म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स असतात त्याच्यामध्ये जी अरेंजमेंट असते क्रिस्टलची ती अरेंजमेंट सारखी असते. काय असते? सारखी असते. त्यालाच म्हटलं जाते आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, टू ऑर मोर सबस्टन्स हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर, हॅव्हिंग सेम क्रिस्टल अरेंजमेंट. बघा इकडे लक्ष द्या, हे काय दोन सबस्टन्स आहे. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल लवकर लक्षात येते. एक्झाम्पल बघा, NaF आणि MgO, सोडियम फ्लोराईड मॅग्नेशियम ऑक्साईड, हे दोन काय आहे, सबस्टन्स आहे, दोन वेगवेगळे सबस्टन्स आहे. त्याच्यामध्ये अरेंजमेंट कशी आहे म्हणते, सेम आहे, सिमिलर आहे. बघा इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये सोडियमचा किती ॲटम आहे, किती ॲटम आहे सोडियमचा, सोडियमचा एक ॲटम आहे. त्यानंतर फ्लोरीनचा कोणता ॲटम आहे, फ्लोरीनचा सुद्धा एक ॲटम आहे. म्हणजे याचा हा एक ॲटम आणि फ्लोरीनचा एक ॲटम, याचा रेशो किती आहे, 1:1. त्याच प्रकारे मॅग्नेशियम किती आहे, याच्यामध्ये एक ॲटम आहे आणि ऑक्सिजनचा सुद्धा किती ॲटम आहे, एक ॲटम आहे, म्हणून याचा रेशो किती आहे, 1:1. म्हणून MgO मॅग्नेशियम ऑक्साईडचा रेशो सुद्धा किती आहे, 1:1 आणि सोडियम फ्लोराईडचा सुद्धा 1:1 आहे. म्हणजेच असे दोन वेगवेगळे सबस्टन्स ज्याच्यामध्ये त्यांचा फॉर्मॅट जो आहे, फॉर्मॅट म्हणजे काय, त्यांच्यामधल्या क्रिस्टलची अरेंजमेंट, सोडियम फ्लोरीनची अरेंजमेंट, त्याच्यानंतर मॅग्नेशियम ऑक्सिजनची अरेंजमेंट हे सिमिलर आहे. बघा 1:1, याच्यात पण 1:1, म्हणजे हे काय आहेत, आयसोमॉर्फिझम आहेत, एकमेकांचे काय आयसोमॉर्फिझम म्हणू शकतो त्यांना. त्याच प्रकारे दुसरं एक्झाम्पल बघा, सोडियम, याच्यामध्ये किती एलिमेंट प्रेझेंट आहे, किती प्रकारचे एलिमेंट प्रेझेंट आहे, 3 प्रकारचे एलिमेंट प्रेझेंट आहे. बघा, एक आहे सोडियम, एक आहे नायट्रोजन, एक आहे ऑक्सिजन. 3च प्रकारचे एलिमेंट आहे ना. बघा याच्यामध्ये कोण नाही, म्हणजे 3 प्रकारचे किंवा 3 एलिमेंट प्रेझेंट आहेत, डिफरंट वेगवेगळे 3 एलिमेंट प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 वेगवेगळे एलिमेंट प्रेझेंट आहे, कॅल्शियम, कार्बन, ऑक्सिजन. याच्यामध्ये बघा सोडियम किती आहे रे, सोडियम एकच आहे, म्हणून सोडियमचा रेशो किती घेतला, 1. त्याच्यानंतर नायट्रोजन पण किती आहे, नायट्रोजन पण एकच आहे. ऑक्सिजन किती आहे, इथं बघा O3 देत आहे, तर O3 म्हणजे काय, 3 ऑक्सिजन, म्हणून इथं किती लिहू मी, ऑक्सिजनच्या खाली 3, म्हणून याचा रेशो किती आहे, 1:3, म्हणजे 3 ऑक्सिजन, 1 नायट्रोजन, 1 सोडियम. बघा यांचा रेशो किती आला, हा 1:3. तसंच त्याच प्रकारे बघा, कॅल्शियम किती आहे, याच्यामध्ये 1च आहे, किती आहे, 1. कार्बन किती आहे, 1 आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती आहे, याच प्रकारे 3 ऑक्सिजन याच्यामध्ये प्रेझेंट आहे, ऑक्सिजनचे ॲटम सुद्धा 3 आहे, म्हणून याचा सुद्धा रेशो किती आला, 1:3, म्हणजे याच्यामध्ये 1:3 आणि याच्यामध्ये सुद्धा 1:3. लक्षात आलं का, कसं आलं तर, म्हणजेच काय, हे दोन वेगवेगळे सबस्टन्स आहेत, तरी पण याच्यामध्ये अरेंजमेंट जी आहे क्रिस्टलची, क्रिस्टल म्हणजे कोण, सोडियम, नायट्रोजन, ऑक्सिजन, यांची अरेंजमेंट जी आहे सिमिलर आहे. सिमिलर म्हणजे कशी, या पॅटर्न मध्ये 1:3, याच्यामध्ये सुद्धा 1:3. हे जे अरेंजमेंट असते या अरेंजमेंटलाच म्हटलं जाते आयसोमॉर्फिझम. आयसो म्हणजे सेम आणि मॉर्फिझम म्हणजे फॉर्म. या दोन वेगवेगळ्या सबस्टन्स मध्ये सेम फॉर्म असणार, यालाच काय म्हटलं जाते, आयसोमॉर्फिझम म्हटलं जाते. त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, पॉली म्हणजेच नंबर ऑफ, मेनी, पॉली म्हणजेच काय, नंबर ऑफ मेनी. आता पॉलिमॉर्फिझम, मॉर्फिझम म्हणजेच काय, फॉर्म, म्हणजे एका सबस्टन्सचे खूप जास्त फॉर्म असतात, मेनी फॉर्म असतात, 3 पेक्षा जास्त असू शकतात. आलं का लक्षात, याला काय म्हटलं जाते, पॉलिमॉर्फिझम. खूप जास्त फॉर्म असणार एका सबस्टन्सचे, त्याला पॉलिमॉर्फिझम म्हटलं जाते. त्याला एक दुसरे नाव आहे ॲलोट्रॉपी. कोणतं नाव आहे त्याला, ॲलोट्रॉपी. बघा, ए सिंगल सबस्टन्स that exist in 2 or more crystalline form. A single substance that exists in 2 or more crystalline form is known as किंवा is called as polymorphism. म्हणजे एक सबस्टन्स जो 2 किंवा 2 पेक्षा जास्त फॉर्म मध्ये काय करते, एक्झिस्ट करते म्हणजे नेचर मध्ये आढळते. आलं का लक्षात, त्याला काय म्हटलं जाते, पॉलिमॉर्फिझम. बघा एक्झाम्पल अजून लक्षात येणार. एक्झाम्पल काय आहे याचं, पहिलं एक्झाम्पल आहे कार्बन, दुसरं एक्झाम्पल आहे सिलिका.
तर बघा कार्बन जो आहे, कार्बन हा नेचरमध्ये 3 फॉर्म मध्ये काय करते, एक्झिस्ट करते, म्हणजे 3 फॉर्म मध्ये आढळते. बघा 3 फॉर्म कोणते कोणते आहे. कार्बन जो आहे हा डायमंड मध्ये आढळते, त्याच्यानंतर ग्राफाइट मध्ये आढळते, फ्लोरीन मध्ये आढळते. सर डायमंड म्हणजे काय, तर डायमंड दुसरं काहीच नाही, डायमंड म्हणजे कार्बनचा फॉर्म आहे. डायमंड कुठे सापडते, तर डायमंड कोळशाच्या खाणीतच सापडते. लक्षात ठेवा, कोळशाच्या खाणीतच का सापडते, कारण कोळशाचा म्हणजेच काय, कार्बनचा, कोल म्हणजेच काय, कार्बन. कार्बनचा जो प्युरेस्ट फॉर्म असते किंवा कार्बनचा पुढचा फॉर्म किंवा कार्बनचाच फॉर्मॅट असते, तो एक प्रकारचा कार्बनचाच भाग असते, त्याला काय म्हटलं जाते, डायमंड. डायमंड म्हणजेच काय, कार्बनचाच एक फॉर्म, त्याला डायमंड म्हटलं जाते. कारण डायमंड बघा इकडे लक्ष द्या, डायमंड कसा तयार होतो, तो कार्बन जो असतो, कार्बन म्हणजे कोल, ठीक आहे, कोल, कोळशाचे जे खाणी असतात ना, कोल्ड माइन असतात ना, कोल्ड माइन जो कोळसा असतो, कोल असतो, कोलवर काय असतं, प्रेशर. कोलवर काय दिलेलं असते, प्रेशर. कोलवर प्रेशर अँड टेम्परेचर, इकडे लक्ष द्या, कोलवर प्रेशर आणि टेम्परेचर दिलं, कोलवर जेवढं जास्त प्रेशर आणि टेम्परेचर दिलं तर तो कोल कन्वर्ट होतो ग्रॅफाइट मध्ये. कशात कन्वर्ट होतो तो कोल, ग्रॅफाइट मध्ये. आणि पुन्हा ग्राफाइट वर जर प्रेशर दिलं आणि टेम्परेचर दिलं, प्रेशर दिलं आणि अजून काय दिलं, टेम्परेचर जास्त दिलं, म्हणजे याच्या कोलवर जर जास्त प्रेशर आणि टेम्परेचर दिलं तर तो ग्राफाइट मध्ये कन्वर्ट होतो. ग्राफाइट वर अजून प्रेशर वाढवलं आणि अजून टेम्परेचर वाढवलं तर तो ग्राफाइट डायमंड मध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट होतो, डायमंड. म्हणून कोल माइन्स मध्ये म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये डायमंड जो आहे हा एकदम खाली सापडतो, वर सापडत नाही. कुठे सापडतो, खाली, एकदम खाली सापडतो, कारण खालीच टेम्परेचर जास्त असते आणि प्रेशर सुद्धा जास्त असते. आलं का लक्षात, कसं डायमंड तयार होतो तो, तर डायमंड हा कोणाचा फॉर्म आहे, एक ॲलोट्रॉप आहे. कोणाचा ॲलोट्रॉप आहे, कार्बनचा. त्याच्यानंतर काय आहे, ग्राफाइट आहे. ग्राफाइट कार्बन पासूनच तयार होतो. हे बघा, कार्बनवर प्रेशर आलं तर ग्राफाइट तयार झालं. ग्राफाइट पण डायमंडचा फॉर्म आहे. आणि एक फ्लोरीन असतो, फ्लोरीन सुद्धा काय आहे, ॲलोट्रॉप आहे. कोणाचा, कार्बनचा. कार्बनचाच फॉर्म आहे एक, लक्षात ठेवा. फ्लोरीन, कार्बनचे 3 फॉर्म आहेत, 3 ॲलोट्रॉप आहे. कोणते कोणते, एक आहे डायमंड, दुसरा आहे ग्राफाइट, तिसरा आहे फ्लोरीन. ठीक आहे. त्यानंतर आहे सिलिका. सिलिकाचे फॉर्म किती आहे, सिलिका सुद्धा 3 ॲलोट्रॉप मध्ये आढळतो किंवा 3 फॉर्म मध्ये आढळतो. तर सिलिकाचे किती फॉर्म आहे, अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज आणि क्रिस्टोबॅलाइट. किती आहेत, अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज, क्रिस्टोबॅलाइट, असे 3 फॉर्म आहेत. हे बघा, पॉलिमॉर्फिझम तुम्हाला समजलं असणार. पॉली म्हणजे नंबर ऑफ आणि मॉर्फिझम म्हणजे काय, फॉर्म. म्हणजे असा सबस्टन्स ज्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत त्याला काय म्हटलं जाते, पॉलिमॉर्फिझम. त्या कन्सेप्टला पॉलिमॉर्फिझम म्हटलं जाते. सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more क्रिस्टलाइन फॉर्म इज कॉल्ड एज पॉलिमॉर्फिझम. हा सिंगल सबस्टन्स किती फॉर्मॅट मध्ये आढळतोय, 3 फॉर्मॅट मध्ये एक्झिस्ट करते म्हणते नेचर मध्ये, म्हणून काय आहे, हा पॉलिमॉर्फिझम मध्ये येतो. आणि हा सिलिका सुद्धा 3 फॉर्मॅट मध्ये आढळते, म्हणून हा सुद्धा पॉलिमॉर्फिझम या कन्सेप्ट मध्ये आपल्याला शिकायला मिळते. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.